दोन सख्या भावांचा निर्घृण खून, आंबेडकरवाडीतील घटना, रंगपंचमीच्याच दिवशी रंगांचा भंग। 2 दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास विजय ममता नाशिक पुना रोड प्रभाग क्रमांक 16 मधील आंबेडकरवाडी येथे 2 सख्या भावांचा निर्घृण खून करण्यात आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र गुन्हे शाखा युनिट 1 च्या अधिकाऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी खुनातील 5 आरोपींना शिताफीने नाशिकच्या डाळिंब मार्केट पेठ रोड या ठिकाणावरून पकडले। या संदर्भात अधिक माहिती गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली। यावेळी गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते। मध्ये आपण आरोपींना अटक केली आहे। नेमकं हत्येमागचं नेमकं काय कारण होतं आणि आता आपण नेमका कसा तपास करतोय? काल दिनांक 19/3/25 रोजी रंगपंचमी झाल्यानंतर आंबेडकरवाडी पोलीस स्टेशन उपनगर हद्दीमध्ये उमेश जाधव आणि प्रशांत जाधव या 2 बंधूवर या 5 गुन्हेगारांनी हल्ला करून त्यांना जीवे ठार मारले होते। त्यावरून फिर्यादी विनोद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन उपनगर येथे खुनाचा गुन्हा दाखल झाला होता। त्या तपासाचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा 1 युनिट, गुन्हे शाखा 2 युनिट असे सर्वजण तिथे स्पॉटवर होते। तेथे पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद परदेशी आणि हवालदार विशाल काटे यांना मिळालेल्या माहितीनुसार युनिट 1 च्या पथकाने काल जो गुन्हा घडला होता तेथे आज रोजी यामध्ये 5 आरोपी अटक केले आहेत। त्याच्यामध्ये सागर गरड, त्यानंतर अनिल रेडेकर, सचिन रेडेकर, अविनाश उशिरे आणि योगेश रोकडे असे 5 जणांना आम्ही डाळिंब मार्केट येथून ताब्यात घेतलेलं आहे आणि आता आम्ही त्यांची मेडिकल करून पोलीस स्टेशन उपनगरच्या हद्दीमध्ये गुन्हा घडल्यामुळे त्यांच्याकडे देत आहोत। सर, खुनाचं नेमकं कारण काय होतं? कशामुळे हा दुहेरी हत्याकांड करण्यात आले? खुनाचं कारण असं आहे की पूर्वी यांच्यात आपसात वाद होत होते आणि हे जे मयत होते यांच्यावर एक खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्याच्यावरून त्यांच्यात आपसात दुश्मनी होती आणि एरियामध्ये वर्चस्व कोणाचं ठेवायचं यावरून काल ती घटना घडलेली आहे। काल काही त्यांचं भांडण झालं होतं, म्हणजे अचानक ही घटना घडण्यामागे काही पार्श्वभूमी असेल? त्या आरोपीच्या म्हणण्यानुसार असं आहे की हे रंगपंचमी खेळून घरी जात असताना ते दोघं समोर आले आणि मग त्यांच्यात आपसात वादावादी झाली आणि त्याच्यावरून यांनी एकमेकावर हल्ला केला असं त्यांचं म्हणणं आहे। यांचा गांजा आणि अंमली पदार्थ विक्रीचा धंदा होता, त्याच्या विरोधात ह्या मंदा जाधवने तक्रार दिलेली होती। त्याचा राग मनात ठेवून, म्हणजे पोलिसांना तू टीप का दिली, हा राग मनात ठेवून हे खून झाला? नाही, असं तपासात अद्याप निष्पन्न नाही। पण मग याच्याकडनं काही तक्रार आली होती का आपल्याकडे? नाही, ते आता उपनगर पोलीस स्टेशनला, कारण याच्या अगोदर त्यांनी हे जे आरोपी आहेत यांनी मयतांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे। सर, हे वसुलीच्या वादातून नेमकं वर्चस्वाच्या वादात यांच्याकडून 50,000 रुपये हप्ता मागत होते असं आरोपींचं म्हणणं आहे आणि त्याच्यावरून खंडणीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल होता। म्हणजे कशासाठी सर? म्हणजे खंडणी कशासाठी होती? आता ते एरियामध्ये वर्चस्व दाखवायचं याच्यासाठी। पण अंमली पदार्थाचा आणि ह्या केसचा काय संबंध आहे? नाही, याचा खरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता, यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केलेला होता। यांचे वाद चालू होते, यांचे कंटिन्यू वाद चालू होते। हे शेजारीच राहिले आहेत, मेन आरोपी जे आहेत आणि मयत हे शेजारीच राहिले आहेत। तो खंडणीचा गुन्हा कशासाठी, म्हणजे कशासाठी? 50,000 रुपये हप्ता मागत होते असं त्यांचं म्हणणं आहे। ते कशासाठी अजून आता ते पुढचं तपासाचं, पण मग यांची पार्श्वभूमी काय, ते आता ते तपासात राहील काय नेमकं कशासाठी यांचं का चालू होतं असं